रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपण एकनाथ महाराज हरिपाठ या अभंगावर विवेचन करत आहोत आणि आजचा अभंग क्रमांक आहे 10. नाथ महाराज काय म्हणतात, मानाचे कान करून ऐका. स्वहेता कारणे संगती साधूंची. स्वहित म्हणजे स्वतःचं हित. अगोदर आपलं हित साधता आलं पाहिजे आणि मग दुसऱ्याच्या हिताकडे पाहिलं पाहिजे. आपल्याच पोटात जर भाकरी नसेल तर आपण दुसऱ्याला काय देणार. तेव्हा आपण पहिलं संतुष्ट झालं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चडफडू घ्या रे तुम्ही. मी खातोय, तुम्ही घ्या हा आनंदाचे लाडू. म्हणजे अगोदर आपण तर खाल्ले पाहिजे, चाखले पाहिजे, आपलं थोडं पोट भरलं पाहिजे आणि मग तो अनुभव, तो आनंद दुसऱ्याला दिला पाहिजे. तेच नाथ महाराज म्हणतात, स्वहेता कारणे संगते साधूंची. स्वतःचं हित जर साधायचं असेल तर संगती साधूंची करा. साधू शब्दाचा अर्थ असा आहे की चांगलं. साधू शब्द हा म्हणजे चांगले शब्द. साधू मंदिरम, चांगलं मंदिर. साधू शब्दाचाच अर्थ व्याकरणामध्ये असा आहे की चांगलं. तेव्हा चांगल्याची मैत्री करा. जे जे काही चांगलं असेल त्याची मैत्री करा. आणि जे जे चांगलं ज्या माणसात असतं ना त्याला साधू असं म्हणावं. तो साधू असतो. भावे भक्ती हरीची भेटी तेने, हरी तेथे संत, संत तेथे हरी. साधूची संगती केल्यानंतर आपणाला भाव निर्माण होतो आणि भक्ती आपल्या अंतःकरणात वाढते आणि त्यामुळे हरीची भेट होते. भावे भक्ती हरीची भेटी तेणे. तेणे म्हणजे काय, सत्संगतीने, साधूंच्या संगतीने आपणाला हरीची भेट होते. कारण दुसऱ्या चरणात नाथ महाराज म्हणतात, हरी तेथे संत. जिथे हरी असतात तिथे संत असतात. संत तेथे हरी, ऐसे वेद चारी बोलताती. चारी वेद सांगतात की हरी जिथे आहे तिथे संत आहेत, संत आहे तिथे हरी असतात. नारदाने असाच एकदा प्रश्न भगवंताला विचारला, भगवन त्वम कुत्र वससी. तो कुठे असतोस, मला लवकर भेटायचं ठरलं तर लवकर सापडत नाही, वैकुंठात पण फार लवकर सापडत नाहीस. नारदाला भगवान म्हणतात, नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ, मम भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. नारदा, जिथे माझे भक्त माझं हरिकीर्तन गायन करतात तिथे मी लवकर भेटतो, तिथेच मी असतो. असं चारी वेद सांगतात. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताती. तिसरं चरण, ब्रह्मा डोळसाते वेदार्थ न कळे, तेथे ते आंधळे व्यर्थ होती. ब्रह्मदेवाला सुद्धा वेदाचा खरा अर्थ कळत नाही आणि तिथे हे काय, हे ते आंधळेच होतील, त्यांना काय कळतं. तेव्हा वेदार्थाचा गोवा कन्या अभिलास, वेदे ऐसे नाही सांगितले. कन्येचा अभिलास करावा, वेदाचा तो गोवा. गोवा म्हणजे गुंतागुंतीचा वेद आहे. असं काय वेदाने सांगितलं काय, कन्याचा अभिलाष करा म्हणून. ते ब्रह्मदेवाने केलं म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा नीट वेद कळला नाही. असं वेदाने काय सांगितलं का, कन्याचा अभिलाष करा वगैरे. वेदाची ती बीजाक्षरे हरी हरी दोन्ही, एका जनार्दनी हरी बोला. वेदाची ही बीजाक्षरे कोणती, हरी हरी दोन्ही. हे दोन अक्षरं वेदाचं मुळातलं बीज आहे. एका जनार्दनी हरी बोला म्हणून नाथ महाराज म्हणतात, हरी हरी बोला, त्यानेच तुम्ही कृतार्थ होताल. दुसरे संत तुकाराम महाराज वगैरे इतर संत काय म्हणतात ते बघूया. तेव्हा साधूची संगती केली तर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी.
तर साधूच्या संगतीने भाव निर्माण होतो, भावानंतर हरीची भेट होते. नाहम वसामी वैकुंठे आत्ता सांगितल्याप्रमाणे शास्त्रकार सांगतात, वेदार्थाचा गोवा म्हणजे गुंतागुंती वेदामध्ये आहे. वेदाने अभिलाष कन्याचा करावा असं सांगितलं नाही. वेदाचे बीज हरिहरी अक्षर आहे, ते बोला, त्यानेच आपण कृतार्थ होऊ, असा या अभंगाचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, वाटेत रहा. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञानासारखी दुसरी पवित्र गोष्ट नाही. ऐकत रहा, व्हिडिओ पाठवा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.